रायगडच्या महाड तालुक्यातील खरवली काळीज ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकलाय। खरवली काळीज ग्रामपंचायतीचे सरपंच चैतन्य मामुळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत शिवसेनेत प्रवेश केलाय। त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जातो। पेरूरच्या आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसानं चांगलं झोडपलंय। अचानक आलेल्या अवकाळी पावसानं कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मात्र चिंता वाढवल्या। आधीच कांद्याचे बाजारभाव गडगडल्यानं कांदा उत्पादक शेतकरी संकटात सापडले। मात्र अवकाळी पावसामुळे कांदा भिजून खराब होणार असल्यानं शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड, कारंजा, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम तालुक्यात अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। सुसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला। या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। उन्हाळ कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे। अवकाळी पावसामुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून उष्णता वाढायला लागली आहे। पावसानं रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये हजेरी लावली। त्यामुळे उकाड्यानं हैराण झालेल्या रत्नागिरीकरांना काहीसा दिलासा मिळाला। रायगडच्या महाड तालुक्यातील अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या 75 नुकसानग्रस्तांना मंत्री भरत गोगावले यांच्याकडून वैयक्तिक मदतीचं वाटप करण्यात आलं। शासनाकडून पंचनाम्यांची कामं सुरू आहेत, मात्र ही मदत मिळायला वेळ लागणार आहे। त्यामुळे भरत गोगावले यांनी वैयक्तिक मदत देण्याचं स्पष्ट केलं आहे। सोलापुरातील करमाळा तालुक्यातील पांगरे इथले शेतकरी अंकुश गुंजाळ यांना बाजारभावात झालेल्या प्रचंड घसरणीचा फटका बसलाय। कांद्याची 73 पोती विकली। सर्व खर्च वजा करून त्यांच्या हातात फक्त 400 रुपये आले आहेत। रायगडच्या म्हसळा तालुक्यातील वारळ गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे। टँकरच्या पाण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड होते। पिण्याचं पाणी मिळत नसल्यानं ग्रामस्थ संतप्त झाले। येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून वानरांच्या टोळ्यांचा वावर जंगल परिसरात अन्न आणि पाण्याची कमतरता भासू लागल्यामुळे शहरात वाढलाय। ही वानरं घरांच्या टेरेसवरून दुसऱ्या टेरेसवर उड्या मारतात। काही नागरिक वानरांना अन्न देत असल्याचंही दिसून येतं। वाशिम जिल्ह्यातील कारंजा शहरात पावसामुळे नगर परिषद प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला। शहरातील अनेक रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पावसाचं पाणी साचलं, तर गटारं वेळेत साफ न केल्यानं सांडपाणी थेट रस्त्यावर आलं। त्यामुळे नालेसफाई आणि दुरुस्तीची कामं करण्याची मागणी करण्यात येते। पुण्याच्या खेड तालुक्यातील कडूस परिसर वृक्षतोड माफियांच्या विळख्यात सापडलाय। बाभळी, लिंब आणि इतर मौल्यवान झाडांची रात्रीच्या अंधारात कत्तल केली जाते। या गंभीर प्रचाराकडे खेड वन विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर ते वडसा या महामार्गाजवळील चप्राड पहाडी परिसरात गेल्या काही दिवसांपासून अस्वलाचा वावर आहे। या अस्वलामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। शेत शिवारात अस्वलाचा मुक्त वावर असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। येवल्यातल्या मातुलठाणमध्ये शेतकऱ्यानं साठवून ठेवलेल्या कांद्या चाळीला भीषण आग लागली। या आगीत सुमारे 4 ते 5 ट्रॅक्टर कांदा जळाला असून शेतकऱ्याचं लाखोंचं नुकसान झालं। आधीच कांद्याला भाव नसल्यानं त्यात साठवून ठेवलेला कांदा जळाल्यानं शेतकरी हवालदिल झाला आहे। नाशिकच्या येवला तालुक्यातील पानगावात एका शेतातील उभ्या मका पिकाला अज्ञात व्यक्तीनं आग लावली। या आगीमुळे 1 एकर मका जळून खाक झाला, तसंच शेजारील ड्रीप शेती साहित्य जळून खाक झालं। त्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळणी फाट्याजवळ धावत्या कारला अचानक आग लागली। काही क्षणातच आगीनं रौद्ररूप धारण केल्यानं परिसरात खळबळ उडाली। यावेळी चालकानं प्रसंगावधान राखत वाहन थांबवून बाहेर पडल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे। अहिल्यानगरच्या श्रीगोंद्यातल्या सांगवीत घरफोडी करणाऱ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली। 148 ग्राम सोन्याच्या दागिन्यांचा एकूण 16,50,000चा मुद्देमाल जप्त केला। चोरी केल्यानंतर आरोपीनं काही सोन्याचे दागिने सराफाला विकले होते, मात्र पोलिसांनी या सगळ्याचा छडा लावला।
भंडाऱ्यातील लाखनी तालुक्यात 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार. नराधमाच्या कृत्यामुळे पीडिता 4 महिन्यांची गरोदर आहे. लाखनी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील खटकाळे गावात एका निवृत्त मुख्याध्यापकानं गांजाची शेती केली. या मुख्याध्यापकानं आपल्या शेतात बाजरीच्या पिकाच्या आड गांजाची लागवड केली होती. मात्र पोलिसांच्या एका सर्जिकल स्ट्राईकमध्ये हे सगळं कृत्य चव्हाट्यावर आलंय आणि पोलिसांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये कारवाई करून लाचखोरांना रंगेहात पकडले. याविरोधात निर्भय पार्टीने आक्रमक होऊन प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.